नमस्कार, जय भीम. माझं नाव गायत्री. आज आपण ट्राय करणार आहोत अरुण आईस्क्रीम. जे माझे फेवरेट फ्लेवर आहे ते अवेलेबल नव्हते म्हणून आपण रँडमली हे चूज केलेले आहेत. पहिलं होता क्लासिक चोकोबार फ्लेवर. ही एक बाईट साईज आईस्क्रीम होती आणि बाहेरून होतं चॉकलेट कवर आणि आतमधून क्लासिक व्हॅनिला आईस्क्रीम. इतकं टेस्टी होतं, म्हणजे जास्त स्वीट नाही आणि खूप 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 छान होतं, मला आवडलं. सेकंड ऑप्शन होता आपल्याकडे कॉटन कॅन्डी. मला वाटलं की काय माहिती कॉटन कॅन्डी लिहिलं आहे, मे बी कसं लागेल. बट बाहेरून दिसायला व्हाईट कलरचं चॉकलेट कोटिंग होतं आणि इनसाइड इट वॉज ब्लू इन कलर. अँड आय टेस्टेड इट. मी कन्फ्यूज झाले की हे कॉटन कॅन्डीसारखं लागतंय. देन मी अजून एक बाईट ट्राय केली आणि मी कन्फर्म झाले की खरंच कॉटन कॅन्डीसारखं लागतंय आणि मी डेफिनेटली हे ट्राय करेल. एकदम मस्त आहे, मस्त खरंच. जर तुम्हाला आईस्क्रीम खायची आहे तर इथे या. सेकंड हा एक ऑप्शन होता स्पायरलवाला. मला उत्सुकता ही होती की आतमधून पण हा असाच दिसत असेल का. सो चेक केला आणि इट वॉज एक्झॅक्टली लाईक दॅट. आणि ते बघून मला बार्बीच्या मूवी आठवलं की बार्बीच्या मूवीमध्ये सेम असं आईस्क्रीम असायचं. इतकं फॅन्टसी. वाव, खरंच आज पूर्ण झाली माझं ते ड्रीम. आणि टेस्टमध्ये विचाराल तर वाव, आतमधून हा मँगो फ्लेवर होता आणि बाहेरून स्ट्रॉबेरी आणि वनिला. इतकं छान कॉम्बिनेशन होता टेस्टचा की लिटरली इट वॉज माईक ड्रॉप टेस्ट. इतकं टेस्टी आईस्क्रीम खाल्ल्यानंतर ना माझ्याकडे आता शब्द नाही उरलेले. मी पुन्हा एकदा आईस्क्रीम खायला चालू करते. आपण भेटू पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. आत्ता आपण बाय बाय करू. बाय बाय.